जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आता गुड फॉर नथिंग समोर मी काय बोलणार? त्या इंटरव्ह्यू मध्ये एकतर गुड फॉर नथिंग एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी कोण? गॅरीची सेकंड वाईफ. तू का चाललीस त्या इंटरव्ह्यूला राधिका सोबत? गॅरी, आम्ही जाणार आहोत. इट्स फायनल. राधिका, ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या घरावर होणार आहे, तुझ्या अथर्ववर होणार आहे. तू असं हरल्यासारखं का बोलतेस रे? हे असे प्रसंग माझ्या आयुष्यात कित्येकदा आले, पण आता मला असं वाटतंय हीच वेळ आहे आपल्याला सिद्ध करण्याची. आता काही झालं ना तरी हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. आता गुड फॉर नथिंग समोर मी काय बोलणार? त्या इंटरव्ह्यू मध्ये एकतर गुड फॉर नथिंग एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी कोण? गॅरीची सेकंड वाईफ. तू का चाललीस त्या इंटरव्ह्यूला राधिका सोबत? गॅरी, आम्ही जाणार आहोत. इट्स फायनल. राधिका, ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या घरावर होणार आहे, तुझ्या अथर्ववर होणार आहे. तू असं हरल्यासारखं का बोलतेस रे? हे असे प्रसंग माझ्या आयुष्यात कित्येकदा आले, पण आता मला असं वाटतंय हीच वेळ आहे आपल्याला सिद्ध करण्याची. आता काही झालं ना तरी हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. कानबाई, खूप पाय दुखतेत माय. राधिकाचं नागपूरमध्ये पण हाऊस असेल ना मोठं? माहित नाही, पण ती रिच तर वाटते मला. माहित नाही. खूप प्रेमळ आहे ती स्वभावानं. एकदा जीव लावला ना एखाद्याला की मग बापरे, मग मागे. बस बस, मला मिळाली इनफ इन्फो. बस इन्फो. मला सांग, तुमचं लव्ह मॅरेज होतं ना? होतं नाही, आहे. अजून सोडलं नाहीये त्यांना. तुम्ही मुंबईला कधी आलात? माझी माहिती मिळवण्यासाठी तू हे जे काही करून राहिलीस ना, ते मला सगळं समजून राहील. सांग तुझ्या आईला, राधिका ताकास तूर लागू देणार नाही. मला सांगा, हे सगळं करायची काय गरज होती? तिथे जाऊन ती शना काय बोलणार आहे? तिथे घरी आई आणि राधिका समोर दोन वाक्य बोलता येत नाही, तिथे इंटरव्ह्यू मध्ये जाऊन काय बोलणार आहे? शनू बेबीचा नाही, जरा स्वतःचा विचार करा. हीच खरी संधी आहे. तुमच्या बायकोनी आजवर जो तुमचा अपमान केलाय ना, त्या अपमानाचा जगासमोर बदला घेण्याची. काय चाललंय हे? ही पोरगी या घरामध्ये राहणार नाही. बस. दरवेळेला या तुझ्या मसाले कुटणाऱ्या बायका आणि या गुलमोर मधल्या बायका तुझ्या पाठीची आहे म्हणतेस ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव राधिका, शनाया सुद्धा एकटी नाहीये. हा घुरनाथ सुभेदार तिच्या पाठीशी आहे. गॅरी, माझ्या साईडने हे कळल्यावर मम्मा पण खुश होईल. काय तो महासंग्राम होऊनच जाऊ दे आता. खरंच होऊन जाऊ दे. ते बघूया ना, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आकाशात उंच भरारी घेतो, त्याचप्रमाणे राधिका सुभेदार यांनी स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. राधिका मॅम, तुम्ही एक साध्या सरळ स्त्री आहात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. मी तशीच राहते. मिस शनाया, तुम्ही सांगा. बिकॉज मी गॅरीच्या लेवलची आहे. यु नो, आय मीन माझं असं काहीतरी आहे ज्यामुळे गॅरीच माझ्या मागे लागला. मी माझी 300 करोडची कंपनी तुझ्या नावावर केली, तर तू माझ्या नवऱ्याला परत करशील? चलो अथर्व. अथर्व, काय करतोस रे? हाय बाबा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करतोस तू? अभ्यास. अरे वा. आणि हा तुझा परवा वाढदिवस आहे ना? हो बाबा, तुम्हाला लक्षात आहे? अरे हो, लक्षात आहे ना माझ्या. काय पाहिजे तुला गिफ्ट? सांग बरं मला. जाऊ दे. अरे बाप रे, जाऊ दे वगैरे काय पाहिजे सांग मला. मी बोलला ते तुम्ही देणार? हो, का नाही देणार? आतापर्यंत तुला दिलेत की नाही गिफ्ट? मग काय पाहिजे मला सांग. मला टॅब हवाय, पण आई म्हणाली की नाही देणार. तुला टॅब हवाय? वाव, अथर्वला नवीन टॅब मिळणार आहे वाटतं. आणि डोंट वरी, आई नाही म्हणत असली ना तरी बाबा घेऊन देईल तुला नवीन टॅब. हो की नाही गॅरी? हो, मग त्याच्यात काय, मी आणून देईन ना तुला टॅब. ओके. काय काय म्हणा?
काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात म्हणजे? माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि मी त्याला टॅब घेऊन देईन, तुला काही प्रॉब्लेम? मला नाही आवडणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही टॅब बीप काही घेणार नाही आहात. अरे जाऊ दे राधिका, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. कॅरी थांब. ती तुला दरवेळेसारखं बोलती आणि तू ऐकून घेणार आहेस का? अरे अथर्व तुझा पण मुलगा आहे ना, तू घेऊन दे त्याला टॅब. ए बये गप्प बस ना आता जरा. ए व्हॉट्स बये? मी बये वगैरे नाहीये, कळलं ना? आय एम अ गर्ल. आणि तूच बोलू नकोस काय. मी गॅरीसाठी बोलते. गॅरीचा मुलगा आहे तो गॅरीला पाहिजे ते तो करणार. ओके? हे बघ, आता आगीत तेल ओतणं ना बंद कर तुझं. आत्ता पुळका आलाय का माझ्या मुलाचा? व्हॉट आग आणि व्हॉट तेल? मी असलं काही करत नाही, कळलं ना? गॅरी ती आता मला पण बोलते आणि तरी तू गप्प बसलाय. त्यांना त्याशिवाय काही पर्याय आहे का? अरे काही आहे का बोलायला? म्हणजे काय? हे बघ राधिका, बास झाला तुझं. तुला आणि प्रॉब्लेम काय मला कळतच नाही. तुझ्यासारखा अथर्ववर माझा सुद्धा हक्क आहे, हो ना? त्यामुळे त्याला काय गिफ्ट द्यायचं हे मी ठरवेन. मला वाटतं त्याला वाढदिवसाला टॅब द्यावा, मी त्याला टॅब घेऊन देणार. जी गोष्ट अथर्वच्या भविष्याच्या दृष्टीने चुकीची आहे ती मी तुम्हालाच काय कोणालाच करू देणार नाही. आणून तर बघा. नाही आता तर मी टॅब आणतोच त्याच्यासाठी. हे पा, तुम्ही त्याला टॅब वगैरे काही आणून देणार नाही आहात, आधीच सांगून ठेवते. अथर्व चल, शाळेत जायचंय तुला, चल. चल लवकर. हिचा काय प्रॉब्लेम काय हिचा? अगं तुला माहितीये का, गॅरीने पैसे जमवलेत. हो, त्याला अथर्वला नवीन टॅब घेऊन द्यायचा ना. बघते आता मी यांना. अथर्वला टॅब घेऊन देण्यासाठी तुम्ही पैसे जमवलेत ना? हे बघ, मला जमवायचे होते पैसे, मी जमवणार. कुठे ते पैसे? कशाला राधिका, कशाला हवे तुला पैसे? तुम्ही मला निम्मा खर्च देणार होता तो आता द्या. अथर्वसाठी तुम्ही टॅब आणणार नाही आहात. हे पैसे पैसे नुसते, हे घे पैसे. या सगळ्यात तर माझाच फायदा झाला. मम्मा म्हणली होती अगदी तसाच. नाही झालं. पण हे जे भेटलात त्याच्यात घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? ते सिक्रेट आहे, अजून सिक्रेटच राहू द्या. सगळ्यात जास्त खर्च हा टिश्यू पेपरवर होता. हातात आहे. आणि तिला हा फोन न करता, कारण ती फोनवर असते म्हणून तिला खालूनच हाक मारते, ए मनीषा. डब्बेवाला असं कळलं तर असं वाटलं की डब्बावाला कोणी विचारलं तर काय सांगायचं. माझे मिस्टर डब्बेवाले, ते बोलायला जरा अवघड वाटायचं. नंतर मी टीव्हीवर इकडे तिकडे बघितले, त्यांची खूप म्हणजे मला सगळे अप्रिशिएट करायला लागले की अरे वा छान. मग माझा अभिमान वाटलं मला, तेव्हा मला चांगलं वाटलं की अरे डब्बेवाले तर छान. फक्त दागिन्यांवर लोन घेऊ, आता आपल्याला गरज आहे की. अगं पण असे किती दागिने आहेत आपल्याकडे, एवढं नाही काय होणार. जर पैशाची गरज होती म्हणजे बँकेत तू कर्ज घ्यायला गेला होतास ना? असं विदाऊट व्याज पण पैसे बी देणार नाही ना. मला जरा पैसे पाहिजे होते. किती पाहिजे? 1,00,000 रुपये. हाय अल्ला, आम्हाला जरा लागत होते म्हणून. मला जरा अवघडच वाटते. माधव लग्नात तयार होतलो. लग्नाची तयारी ठेवा. येवा अण्णा गेले मा? गेले पण लीलाबाई म्हणतात मका. पाणी पहिलीच येळ. नाही, रोज पाणी पित. हर हर महादेव. शंभूराजे. शंभूराचं काय? शंभूराजे कागरखान्यासमोर आलं. काय? आपलं तर त्यांचं सैनिक भिडलं एकमेकाला. मोठी जंग सुरू झाली.
काल रात्री काय बोललास मायराला? असतात या जगात काही नमुने असतात. त्यातला एक नमुना आमच्या घरात आहे आणि एक नमुना इथे ऑफिसमध्ये. मायरा नमुना. अंजली, अंजली घरला चल. आधी मी माझ्या हातातलं काम संपवते आणि मग येते. बघ तुला काय पाहिजे सांग, आणून देतो, पण हातात एक दमडी मिळणार नाही तुला. सूरजला बी जमते आणि वहिनींनी लगेच ऐकलं. आपण बी जरा असंच कडक बोलायला पाहिजे. मी भाजी खाणार नाही. लाडू सुद्धा जी भाजी देऊ ती गप्पपणे खातो. तुम्ही कशाला नाटकं करताय? जेवा गपचूप.